मी घरी गेलेलो आहे. तुम्हाला माहितीये ना, वसंत लिमयेंचं घर पाहिला, परदेशातून लोक येतात. अच्छा, दादांची अरे सनी माझे महाराज इकडे या. नाही, किरण येदनेकोविच म्हटले आज ही खरं तर रोज 5-5 तास वाचायला मंडळी आहे. माझे महाराज एनपीटी नावाची केंद्र सरकारची ऑफिशियल एक रचना आहे. हा एका अर्थाने पब्लिक ट्रस्ट आहे, पण केंद्र सरकारच्या उच्च शिक्षा खात्याच्या अंतर्गत हा एनपीटी ट्रस्ट येतो, ज्याला एक IAS अधिकारी चेअरमन असतो, IAS अधिकारी MD असतो. गेल्या वर्षीपासून पुण्यामध्ये ज्या वेळेला नॅशनल बुक ट्रस्टचं बुक फेस्ट म्हणजे पुस्तक प्रदर्शन, तर पुस्तक प्रदर्शन म्हटल्यानंतर 10 स्टॉल समोर येतात, तर 200 स्टॉल होते आणि यावर्षी 600. त्याला मिळालेले जे IAS आहेत ते कर्नल आहेत. त्या कर्नल मलिकाची भेट झाल्यानंतर लक्षात आलं की सैन्यामध्ये जे मिळेल त्याचं सोनं करण्याची सवय लावलेली असते. या आमच्या मलिकाने या एनपीटीचं सोनं केलं. काश्मीरमध्ये झाला आता एक बुक फेस्ट, प्रचंड पुस्तकं विक्री केली, प्रचंड पुस्तकाची प्रकाशन झाली. तसा गेल्या वर्षी त्याने धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्र्यांच्या थ्रू राजेश पांडे नावाचे जे महाराष्ट्राचे BJPचे सरचिटणीस आहेत त्यांना विषय दिला की तुम्ही पुण्यात करा. भीत आम्ही पुण्यात केला. 11 कोटी रुपयाची पुस्तकं विक्री, 8.5 लाख लोकांनी भेट दिली. आणि मग पुस्तक प्रदर्शन नव्हतं, पुस्तकाची प्रकाशनं, पुस्तकावर परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, मजा आली. त्याच्यातून एनबीटीचा जे चेअरमन आहेत डॉक्टर मिलिंद मराठे. मिलिंद मराठे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, व्हेरी ब्रिलियंट मॅन. त्यानेही अध्यक्ष झाल्यापासून असं सोनं केलंय. त्यांनी यावर्षाचा प्रस्ताव मांडला की इसको बडा करेंगे. यावेळेला 600 स्टॉल असूनही 300 जण वेटिंगवर आहे. गेल्या वर्षीच्या 11 कोटी सेलच्या तुलनेमध्ये 50 कोटीचा सेल होईल असा माझा अंदाज आहे. कारण आजच लोकमतने पण डिक्लेअर केलं की तरुणांनी, कॉलेज तरुणांनी 500 ओळी लिहायच्या आणि त्याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल 200 का 100 रुपयाची पुस्तकं ते देणार आहेत, फ्री ते कुपन देणार आहेत. आणि पहिला नंबर ज्याचा येईल त्याला 25,000ची पुस्तकं देणार. राजेश पांडेने मला आग्रह धरला की आपण संपादकांना 25,000च्या पुस्तकाचं कुपन देऊ. कारण मी मान्य केलं. तर 10 का 12 संपादकांना आम्ही 25,000चे कुपन देणार. माझी जी फिरती ग्रंथालय चालतात 3, त्याच्यावर आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही 100 रुपयाचं कुपन आमच्याकडून फ्री घ्या, तिथे जाऊन पुस्तकं घ्या आणि 100 रुपये तुम्हाला प्रकाशकाच्या डिस्काउंट मिळेल. हजारो लोक ती कुपन घेत आहेत. प्रत्येक कॉलनीमध्ये मी 100 पुस्तकाची लायब्ररी दिली, त्यांना मी 1000 रुपयाचं कुपन ऑफर केलं. कॉर्नलीला 1000 रुपयाचं कुपन, तुम्ही जा आणि पुस्तकं खरेदी करा. लोक पण खूप जातील, पुस्तक खूप जातील. याला 50 कोटीचा सेल होईल असा माझा अंदाज आहे. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे की पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणही पुस्तक वाचत नाही असा जो समज आहे तो संपला आहे. आज एक अभिनव उपक्रम गेल्या वर्षी केला होता की 12 ते 1 शांतता, पुणे पुस्तक वाचताय. हजारो ठिकाणी लोक पुस्तक वाचत असले. मी इथे बसलेलो. आता मला लक्ष्मी रोडलाही चला असा माझा नेता आग्रह धरतोय, बापू माणकर, चाललो तिकडे पण. हजारो ठिकाणी लोक, रिक्षावाले रिक्षा थांबवले पुस्तक वाचत बसले आहेत, पोलीस स्टेशन मध्ये पुस्तक वाचत बसलेले आहेत. तर हा एक मोठा, लोकांनी वाचावं, जग त्यांना कळावं. वाचण्याने त्याचं विचाराचं विश्वही मोठं होतं, मन मोठं होतं. तर मी वाचतोय डॉक्टर रघुनाथ माशेलकर. हे इतक्या गरिबीतून वर आले की ते गिरगाव मध्ये, मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या दिव्याच्या खाली अभ्यास करायचे. 12व्या वर्षापर्यंत त्यांना पायात चप्पल घालायला मिळाले नाही. आता त्यांना जगामधल्या
51 एमफिल मिळालेल्या आहेत, 51 एमफिल PhD मिळालेल्या आहेत. जगातल्या एवढ्या PhD मिळवलेला, एवढ्या एमफिल मिळवलेला एकमेव माणूस मानला जातो. ते माझ्या शुभेच्छा आहेत. कुठल्याही क्षणी त्याला नोबेल पण मिळेल. पण वाचल्यानंतर लक्षात आलं की अरे कोणी काही होऊ शकतं. तर मन मोठं होण्यासाठी, विशेषतः राजकारण आहे ना, त्यांचं मन मोठं करण्यासाठी पुस्तकं वाचावीच लागतील. तर कितीतरी मोठी व्यक्तिमत्व राजकारणातले वसंतदादा पाटलांसारखे दिसतील. म्हणजे 7वी पास होते पण अख्खा महाराष्ट्राला तरी दिसणार. त्यामुळे मी या उपक्रमाचं खूप अभिनंदन करतो. दादा आपलं ठरलं ना की बुक फेस्टवर बोलायचं. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मी आता इथे वाचायला बसल्यामुळे मला काहीच माहिती नाही. दादा तुम्हाला रोजच्या धावपळीच्या जीवनात पुस्तक वाचण्याला वेळ मिळतो का आणि तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात? मला धावपळीचं जीवन सुरू होईपर्यंत नाटकं बघायला खूप आवडायची, सिनेमा बघायला खूप आवडायचं, पुस्तक वाचायला खूप आवडायचं. आता वेळही नाही आणि त्यासाठी एक एकाग्रता लागते, ते नाही. पण हे माझं काम माझी बायको करते. एक एवढं मोठं पुस्तक ते दिवसाला संपवते. आणि आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट आहे की जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो त्या घरात ती कोल्हापूरला राहते, तिची आई आजारी आहे, मी पुण्यात राहतो, प्रवास करतो, तेव्हा ते मला चांगलं पुस्तक ब्रीफ करतं. तर मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन की एक तर ऑडिओ बुक्स आले ज्यात चांगला निवेदक अख्खं पुस्तक गोष्टीसारखं सांगतो, आपण फक्त ऐकायचं आहे, मध्ये मध्ये बंद करायचं. दुसरं डिजिटल लायब्ररी आहे, मोबाईलवर वाचत बसायचं. एक डिजिटल युनिट असं आलं की 10,000 पुस्तकं सेव आहेत, त्यात थांबतो. आपण फक्त प्रोग्राम टाकायचा की अख्खं पुस्तक वाचायचं. इट्स नॉट नेसेसरी इतकं मोठं पुस्तक कॅरी केलं पाहिजे. अशी 10,000 पुस्तकं ही आपल्या मोबाईलवर सेव्ह करता येतात. आणि त्यामुळे योगायोगाने महाराष्ट्राच्या ग्रंथालय विषयाची मिनिस्ट्री माझ्याकडे आहे. म्हणजे कालपर्यंत होती, आता पुढे माहीत नाही. त्याच्या अंतर्गत 11,000 लायब्ररी, 11,000 गावाच्या लायब्ररी, ज्याला सरकार अनुदान देतं. त्यामुळे लोकांना आवाहन करेन की 1000 लायब्ररी, 11,000 गावाच्या लायब्ररी, ज्याला सरकार अनुदान देतं. त्यामुळे लोकांना आवाहन करेन की गावामध्ये जर म्हणजे अक्षरशः अडाणी माणूस सुद्धा ग्रंथ वाचत नाही असं होतच नाही. मग ते वाचता येत नसेल, आता वाचता येत नाही नावाची स्टेज झाली नाही, पण मग ते ग्रंथ लावतात. ग्रंथ एक ग्रंथ वाचतो आणि बाकीच्या सगळ्यांना ऐकायचं आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक अख्खा ग्रंथ वाचतात. ही आवड आपल्या समाजाला आहे. आपलं ठरलंय की शांतता पुस्तक वाचतोयावर बोलायचं. कितीतरी राजकारणी मला माहिती आहे की जे प्रचंड पुस्तक वाचतात. देवेंद्रजी स्वतः, तिथलं सिद्धार्थ शिरोळे, सिद्धार्थ इतकं वाचतो, सिद्धार्थ इतकं लिहितो. सिद्धार्थची माझ्याप्रमाणे 3-4 पुस्तकं आलेली आहेत. अशी एक मोठी यादी आहे. राजेश टोपे असे विमानात सुद्धा पुस्तक वाचताना पाहिजे. ग्रंथालयाला मोठी यादी आहे. काय तुम्हाला आलेले अनुभव असतील किंवा असं वाटतं का तुम्हाला? माझं जीवन उघडं पुस्तक आहे. मी बंद पुस्तक काही लिहित बसणार. ग्रंथालयांना जो राजश्रय आता मिळणार आहे, ग्रंथालयाला आहे 11,000 लायब्ररीज ना आपण 400 कोटी रुपये वर्षाला अनुदान देतो. त्याचे वर्ग असं अ ब कड, त्यातल्या अ वर्गाला तर माझ्या आठवड्याप्रमाणे 4 लाख देतो. दादा पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशची लोकशाही धोक्यात आलेली आहे. हीच परिस्थिती आता भारतात सुद्धा निर्माण होते. जनभावना नाही. आज असे प्रश्न मला ऐकूच येत. पण निगा केलेली आहे एकूणच संविधान ठेवून आहे. राजकीय परिस्थिती ते बोलण्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे, आपण बोलू. चला लक्ष्मी रोडला जायचंय. हा कुठे गेला बापू मानकर? कधीपर्यंत साधारणतः मला कळलं की तुम्हाला अधिवेशनाच्या आधी होईल का? मला कळलं की पहिलं तुम्हाला कळलं. ईवीएम को लेकर इंडिया ब्लॉक सुप्रीम कोर्ट में एकत्रित जाने की तैयारी में है. लगातार ईवीएम पे सवाल उठा रहे हैं. एवढ्या तुमच्या प्रश्नानंतर मी काहीच बोललो नाही असं होऊ नये म्हणून एक वाक्य असं म्हणेन, आपल्या देशाच्या लोकशाहीची ब्युटी, जी सुंदरता अशी आहे की कोणाला काहीही करण्याची परवानगी आहे. कोर्टात जायची परवानगी आहे, भाषण करण्याची परवानगी आहे. फक्त हा संकेत आहे की जरा शब्द जपून वापरा. तेही अलीकडे जपून वापरले जात नाहीत, हा भाग वेगळा. पण लोकशाहीमध्ये कोर्टात जायची परवानगी आहे. खालच्या कोर्टात नाही मिळालं तर वरच्या कोर्टात जायची परवानगी आहे. वरच्या कोर्टात नाही मिळालं तर वरच्या कोर्टात परवानगी आहे.
सुप्रीम कोर्टानंतर संपतं. त्यामुळे काही जण गेले, चांगलं आहे त्यांना. दादा, लाडकी बहीण योजना जी निवडणुकीच्या पूर्वी आली त्याला ते आता निवडणुकीच्या नंतर चांगली लावली जाणार आहे असं कारण अरे बाबा, अजूनही 3 जणांचं मंत्रिमंडळ आहे, त्यात तर खूप निर्णय घ्यायला सुरुवात झाली आहे. पण हळूहळू महाराष्ट्रामधलं शासन हे स्थिरावे, रेग्युलर कॅबिनेट मिटिंग होतील, मग एक एक विषय येतील. दादा, पुणे रिंग रोड आधी मी कसं जाणार? पुणे रिंग रोडचं भूमिपूजन रखडले, वर्कआउट झाले, सगळे झाले, केवळ मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे ते लांबले. माझं खरं म्हणजे उद्घाटनांच्या बाबतीतलं म्हणणं असं आहे की काम झालं की कोणाची वाट न बघता एका ज्येष्ठ नागरिक किंवा एखाद्या महिलेला बोलवून, एखाद्या वारकऱ्याला बोलवून उद्घाटन करून मोकळं झालं पाहिजे. नंतर व्हिजिट कराव्यात, आढावा घ्यावेत. पण आचारसंहिता होती ना, ती काल परवा संपली आहे. होईल. दादा, नाना पटोले टीका करतात त्याच्या राज्याची परिस्थिती लोकशाही धोक्यात आलेली आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील शपथ घेतली गेली, संविधान आता शपथ घेतली गेली विरोधकांकडून, कशा पद्धतीने बघते? असं आहे की माझ्या मनात एखाद्या विषयाबद्दल श्रद्धा असली तर त्याचं प्रदर्शन करण्याची आवश्यकता नसते. तर माझ्या मनामध्ये संविधानाबद्दल, घटनेबद्दल प्रचंड आदर आहे. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये एकदा तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आणि संविधानाचा उल्लेख असतो की बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं की पुढचे 1000 वर्ष बदलावं लागणार. मुळात संविधान तुम्ही पण पूर्ण वाचलेलं नाही, ते उद्या जाऊन वाचा. त्या संविधानाचा अर्थ असा आहे की काय झाल्यास काय करायचं, काय झाल्यास काय करायचं, काय झालं म्हणजे संविधान. 1000 वर्षामध्ये काय काय होऊ शकतं ते व्हिज्युअलाइज करून बाबासाहेबांनी लिहिलं आहे. किंवा राज्य आणि केंद्र क्लॅश झाला तर काय करावं, संविधानात आहे. निवडणुका कशा घ्याव्यात, संविधानात आहे. मंत्रिमंडळ कसं फॉर्म करावं, संविधानात आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काय करावं, संविधानात आहे. आणि त्यामुळे संविधान बाबासाहेबांनी इतकं समृद्ध लिहिलं आहे की ते सारखं सारखं दाखवण्याची काही आवश्यकता नाही. ते बदलण्याची म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन, दुरुस्ती होते. ती आतापर्यंत 106 वेळा झाली. सर्वात जास्त काँग्रेसने केली. पण संविधान बदलणं, गाभा बदलणं कोणाला शक्य?